2 दिवस सोबत 9 रायडर्स आणि डेस्टिनेशन आंबोली घाट. 2 दिवसाच्या राईडमध्ये फक्त रस्ताच नाही तर निसर्गाचा अद्भुत आविष्कार पाहायला मिळणार आहे. सोबतच कोकणातील सुंदर आणि पवित्र मंदिरे आणि त्याच्या आजूबाजूचा निसर्ग पाहायला मिळणार आहे. चला तर मग सुरुवात करूया या 2 दिवसाच्या प्रवासाला, 2 दिवसाच्या जर्नीला. प्रभात मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये राईड विथ वंश. आणि आज आपली राईड आहे आंबोळी घाट राईड. हे आता बाईक वगैरे इकडे तुम्हाला दाखवतो. हे बघा, सगळे बाईक वॉर्मअप होत आहेत. लाईनअप लावतो आणि तुम्हाला आता डायरेक्ट त्या व्हिडिओमध्ये येतो. कशेळी घाटात आहे आणि कशेळी घाटात हा धुका आलाय ना, म्हणजे आता राईडला थोडीफार म्हणजे अजून उत्साह होतोय की यार काय म्हणजे सीन झाला ना. म्हणजे धुका आणि त्यातून ही लाल गाडी एकदम भारी. येण्या धुका पूर्ण आलाय ना, मस्त वाटतंय. म्हणजे एकदम असा व्ह्यू बघतोय ना समोरचा, तुम्हाला पण दिसत असेल. राईडला तर आत्ताच मजा यायला लागली. सुरुवातच अशी झाली तर एंड कसा होणार आहे एकदम भारी. आंबोली घाटात पण हे असंच सीन असणार आहे. म्हणजे 2 दिवसाची राईड आहे ही. मी तर तुम्हाला परत एकदा सांगेल, 2 दिवसाची राईड आहे. 2 पार्टमध्ये येणार आहेत ब्लॉग. आता आपण या पहिल्या ब्लॉगमध्ये पार्ट 1 मध्ये आहे. आणि पार्ट 1 मध्ये आजचा दिवसाचा आणि पार्ट 2 मध्ये दुसरा दिवस, असे 2 दिवसाचा ब्लॉग. आपण 2 दिवसाचा ही राईड आहे. 15 ऑगस्टची राईड आहे. 15 ऑगस्ट आहे आज. 15-16 ऑगस्ट विकेंड राईड. मस्त सगळे होते, बोलले की चला फिरायला जाऊया, राईड काढ कुठेतरी. लास्ट टाइम कोकण कोस्टल राईड काढली, ती सक्सेसफुल झाली. यांच्यामुळे सक्सेसफुल झाली, माझ्यामुळे पण सक्सेसफुल झाली. परत एकदा बोलले की तू परत राईड काढ कुठेतरी मस्त. आणि म्हणून आता ही परत एकदा राईड काढले आंबोली घाट. आंबोली घाटात बऱ्याच वर्ष जायचा प्लॅन होता, यावर्षी निघालोय. आता बघूया पुढे काय होतंय. पुढचा प्रवास तुम्हाला मी आपल्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. पूर्ण दिवस कसा, म्हणजे पूर्ण. आणि असा मजा येते राईडला. सगळे पुढे आता आम्ही टेल करतोय ना, एकदम प्रॉपर वाटतंय. म्हणजे असा लाईनअप जातोय ना समोरून, मजा येते. अरे यार, ही गाडी ऑफरोड नाही आहे. आणि आपला मुंबई गोवा हायवे फुल ऑफरोड आहे. जरी सिमेंटचा असला तरी फुल ऑफरोड आहे. काय बोलायचं. आज 15 ऑगस्ट आहे तर पूर्ण म्हणजे रॅली चालले पोरांची. प्रभात फेरी असेल मला वाटतंय. भारत माता की जय, भारत माता की जय. खेडच्या पुढचा घाट भोसते घाटात आहे आता. आणि भोसते घाटातला पण माहोल मस्त आहे. वातावरण पावसाळ्यात हेच सगळं हिरवगार असतं ना, तर मस्त वाटतं. म्हणून राईडला पावसाळ्यात जास्त मजा येते. तेच पावसाळ्यात ही राईड एकदा भोसते घाटात आता आपल्याला धुका भेटलाय. मस्त वाटतंय, एकदम भारी असं वातावरण झालंय. धुक्याचा फॉग आलाय पूर्ण रोडवर असा, बघ ना. आणि बाजूला हिरवेगार असे डोंगर आहेत. हिरवा निसर्ग हा भोवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सारे गमसेराचे, जीवनाचे धुंदवारे धुंदवारे. सीन असा झाला, टाकी फुल केली आणि डायरेक्ट खालना पेट्रोल आला सगळा पुरा गाडीमधून. या भाई काय या गाडी, म्हणजे आता जाऊ दे. चिपळूण मधला फेमस वॉटरफॉल सवतसाडा, मस्त एकदम. सवतसाडा वॉटरफॉल आहे हा चिपळूण मधला फेमस वॉटरफॉल. मस्त एकदम. आणि हायवेला जवळच आहे ना, तर पब्लिक थोडीफार असते, क्राऊड असतो. सनराईज हॉटेल आहे, संगमेश्वरच्या आधी आहे. तिथे नाश्ता करायला थांबलोय. बघूया आता. इथे गाडी पार्किंग केले, पार्किंग झाल्यात. आणि हा हॉटेल आहे सनराईज. मला नाश्ता करू, भूक लागले. हे अथर्व, काय गाडी चालवतोयस रे येड्या. क्लास क्लास. शाईन वर लीन मारतोय भाई आपला साहिल. काय काय बोलतोस, तुझी सीबीआर कशी आहे? येड्या सीबीआर आहे, पण पेट्रोल ओव्हरफ्लो झाला ना, तिथंच गाण लागली रे. नाश्ता आलाय, मसाला डोसा, हे उत्तप्पा आहे. मी मेंदू वडा मागवला. मिसळ पाव. मिसळ पाव कशी आहे अथर्व? एक नंबर आहे, एक नंबर.
मस्त आता नाश्ता वगैरे केला. नाश्ता भारी होता. सनराईज हॉटेल सनराईज. आणि आता इथून एक 50 किलोमीटरवर मार्लेश्वर आहे. एक तास दाखवतोय. आता मार्लेश्वरला जातोय. इथून संगमेश्वरच्या पुढून लेफ्ट आहे. आता थोडा आम्ही संगमेश्वरच्या मागे होतो. आता संगमेश्वरच्या पुढून लेफ्ट घेऊन मार्लेश्वर रोडला जाणार आहे, देवरुखच्या रोडने. हा जरा ह्या साईडचा रोड आहे ना, म्हणजे संगमेश्वरवरून जो मार्लेश्वरला जायला थोडा रोड खराब आहे. कारण का आपल्याला तर ऑफ रोडची सवय आहे, काहीच वाटत नसेल, आरामात जायचं यातून. आता ही स्पोर्ट्स बाईक असल्यामुळे थोडंफार स्लो करायला लागतंय. हा आपला साहिल एन्जॉय करतोय रोड पूर्ण, मजा घेतोय गाडीची. असंच पाहिजे यार सगळे. रोड पण आता परत म्हणजे असं मस्त आहे एकदम. झाडी आहे पूर्ण आजूबाजूनी आणि त्याच्यामधून रोड आहे. हे बघा बैल वगैरे जात आहेत, मस्त वाटतंय. कधीतरी असं फिरायला पाहिजे, मित्र नाही तर भाव फिरायला पाहिजे. बोलायला म्हणजे असं मला समोरून बोलतात की चला ना कुठेतरी फिरूया, फिरायला जाऊया. आणि जे फिरायला आलोय ते हे बघा कसला म्हणजे व्ह्यू भारी आहे. आणि आम्ही असे या निसर्गरम्य वातावरण आहे, पूर्ण आजूबाजूनी हिरवीगार झाडी आणि त्यामधून जी बाईक जाते ना, जो लाईनअप जातोय बाईकचा, एकदम मस्त वाटतंय. हे पोचलोय ऑलमोस्ट. आता मंदिराजवळ पोचू, म्हणजे एक पायथ्याजवळ पोचू. आणि पाऊस आलाय भारी, एकदम बरं झालं पाऊस आलाय. रोड जरा खराब आहे, नॉर्मल मध्ये मध्ये पॅच आहेत, बाकी रोड ओके आहे. डोंगरामध्ये एकदम पूर्ण. मी फर्स्ट टाइम आलोय मार्लेश्वर. श्री मार्लेश्वर मस्त पोचलेलो आता मार्लेश्वर पार्किंगच्या इथे. आता इथे बाईक पार्किंग केलात आणि पार्किंग करून पुढे आता एक 150 पायऱ्या आहेत. 150 पायऱ्या चढून वरती जायचं आहे दर्शन घ्यायला. आणि महादेवांसाठी नारळ, बेलाचं आणि लाह्या वगैरे घेतल्यात, बेलाची पानं वगैरे. आता यार काय सीन आहे यार, बघ ना पूर्ण असा धबधबा आहे तो, जो मार्लेश्वरचा धबधबा इथून खाली येतो. आणि जो डोंगराचा धुका झालाय ना मस्त, एकदम भारी वाटतंय. दर्शनासाठी थोडी रांग आहे, गर्दी आहे, तर सगळे थांबले आता. पुढे आम्ही जरा एक 5-10 मिनिटं लागतील दर्शनासाठी. बघूया आता. काहीतरी करतोय भाई हा. याचा हेअरकट एवढा भारी आहे ना. ए बाबू इकडे बघ यार, हेअरकट बघ त्याचा, हेअरकट. ड्रोन उडव हातात ना तुझ्या, ड्रोन उडव हातात ना. अरे असा हातात पकड आणि असा सोड. ओके. श्री मार्लेश्वर देवाचं पण आता दर्शन झालं, मस्त दर्शन झालं. गर्दी होती कारण का ना आरती चालू होती, त्याच्यामुळे थोडीफार गर्दी होती. त्याच्यानंतरला दर्शन झालं ना, आतमध्ये एवढं पॉझिटिव्हिटी आहे ना, एकदम भारी वाटतंय हे महादेवांचा. आणि इथला बाहेरचा जो पूर्ण माहोल आहे ना, निसर्ग म्हणजे धबधबा पडतो बाजूला आणि त्या बाजूला पूर्ण हिरवागार निसर्ग एकदम आहे ना, मस्त आहे. हे तुम्हाला मी दाखवतो आता. म्हणजे जाते एवढा काहीच नव्हता. पंधरा ऑगस्ट 2026
मार्लेश्वर ट्रॅफिक. मार्लेश्वरचं जंगल आहे पूर्ण. महादेव एवढं सगळं खाली सोडून डोंगरावरच गेले, पर्वतावर. वरचा मुंबई गोवा हायवे. हा मुंबई गोवा हायवे आहे का? आपला राजापूर सरळ आहे ना? ओके ओके. आणि हा हायवे कसला आहे? ब्रिज कसला आहे? ब्रिज हा ब्रिज कसला आहे? अच्छा, हे चालू नाही काय? हा कुठे जातो? नागपूर. ओके ओके, चालेल चालेल चालेल. चला येऊ. छीन ले चुरा ले खुशियों को आज तू मना ले, झूले ख्वाहिशों को जीने का आज तू मजा ले, पकड़ने की है द रोड ऑफ हेवन. जिंदगी से अब कर ले मनमानी, जरा खुल के तू जी ले यहाँ खुला आसमां. यार भाई काही उड़ना है साहिल साहिल. उड़ना है खुला आसमां. मजा आली बेपरवाह मजा आली. व्हिडिओ चालू होती. उड़ना है हमको. मजा आली काय बरोबर. आता ह्या रोडवरून जो हेवन सारखा होता, काय रोड आहे, बायकर हेवन रोड. त्या रोडवरनं आता आम्ही इथून मुंबई गोवा हायवे जॉईन करणार आहे आणि मग राजापूर. आम्ही आता मुंबई गोवा हायवे एक्झिट कुठून केलेला? संगमेश्वरच्या इथून एक्झिट केलेला. परत आता मुंबई गोवा हायवे आम्ही राजापूरच्या थोडं मागे जॉईन करतोय. मध्ये आलो आता आणि राजापूरमध्ये धूतपापेश्वर म्हणून शंकराचं मंदिर आहे. ते एक मंदिर बघायला जायचं आहे. तिकडूनच मग आम्ही कुडाळला जाणार आहे. कोण राजापूरचा असेल तर त्यांनी मला DM करा. कोण राजापूरचा असून व्हिडिओ बघत असेल त्यांनी DM करा. परत नेक्स्ट टाइम आलो तर आपण भेटूच नक्कीच. आता इथून हे लाकडांना कलर बघा कसा केलाय, मस्त ग्रीन एकदम. अरे बसायला पण केलंय. या क्या क्रिएटिव्हिटी है यार, ला जवाब. सुंदर, अति सुंदर यार. हे बघ, हे भारी, हे आवडलं आपल्याला. इथून नदी वाहते अशी, ब्रिज आहे. रात्रीची वेळ असेल, लाईट असेल अशी, कसलं भारी वाटत असेल. कोणाकोणाला हा लोकेशन माहिती आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. 1 ते 1.5 तासाच्या नंतर आम्ही आता पोहोचलोय राजापूरमध्ये दूधपापेश्वर मंदिराजवळ. आता मंदिराचं दर्शन घेऊ. क्राऊड इथे खूप कमी आहे, ते बरं आहे. आणि इथलं वातावरण एकदम आहे, तुम्ही बघतायच कसं असेल इथे. पोरं सगळे आलेत, पोचलेत सांभाळून. मजा आली ना रे ह्या रोडला? रोड मस्त होता. गाईस गाडी चालवायला नाही दिली. असू दे, तुला गाडी चालवता येत नाही. पैसा वसूल ट्रिप काय रे. आता निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं म्हणजे आजूबाजूला पूर्ण झाडी आहे आणि त्या निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं सुंदर असं धूतपापेश्वर मंदिर. म्हणजे शंकराचं एवढं म्हणजे शिवलिंग आहे ना, एवढी मस्त आहे ना, एकदम पॉझिटिव्ह थिंकिंग आली. पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी आतमध्ये गाभाऱ्यात आहे ना, पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी. आणि मंदिराच्या बरोबर लेफ्ट साईडला आहे ना, असं नदी वाहते, ते तुम्हाला मी दाखवतो बघा. हे सुंदर अशा वातावरणात सुंदर असं मंदिर आहे. म्हणजे आपल्या कोकणातले हे छोटे छोटे मंदिर आहेत ना, ते एक्सप्लोर करायला फिरायचं असतं. आम्ही अशीच एक राईड म्हणून आलोय, पण हा मंदिर बघितला नव्हता राजापूरमध्ये लास्ट टाइम आलेलो तेव्हा, म्हणून या राईडला आम्ही ऍड केला हा स्पॉट आणि इथे आलो. दर्शन झालं मंदिराचा आणि पाऊस आला, पूर्ण भिजून टाकला पावसाने.
आता काय करायचं, जाऊ दे आता. भिजलोय असं तसं बाईकवर भिजणारच होतो, आधी पण भिजलेलो, सुकलेलो, परत भिजायला लागलं. आता इथून आम्ही आता जातोय, बघू आता स्टेच्या इथे जायचं बोलतात. कुडाळमध्ये पोहोचलोय, स्टेच्या इथे सिद्धिविनायक हॉल म्हणून आहे. आता जातो तिथे. त्याच्यानंतर ते हॉल आहे, हॉलमध्ये ना असं दशावतार आहे. ते दशावतार आहे, दशावतार कधी बघितलं नव्हतं, ते पण बघायला भेटलंय. म्हणजे केवढं नशीब आहे आपलं, म्हणजे बघून घ्या. मी तुम्हाला आता दाखवतो दशावतार कसं असतं कोकणातलं. आता आलोय तर ते पण बघून घेऊ. आता तळ कोकण म्हणून आहे कुडाळमध्ये, तिथे जेवायला आलोय. जवळच आहे, रूम स्टे पण जवळच आहे, कुडाळच्या स्टेशनच्या इथे जवळच आहे. तिथून आता तळ कोकण म्हणून हॉटेल आम्हाला एकाने सजेशन केलेला, तर तिथे आम्ही आता जेवायला आलो. काय रे, हॉटेल जरा चांगलं हॉटेल हा? चांगलं आहे. टेस्ट मध्ये आम्ही प्रिफर नाही करत, कारण सकाळची संध्याकाळ आम्ही निघून आलोय आणि आता पुढे एसी मध्ये त्रास व्हायला दिवस काढायचा परत. एसी आम्ही जरा प्रेफर नाही केलं, म्हणून आता बाहेरच ऍडजस्ट करून घेतोय. बघूया आता जेवण कसं आहे. चला तर मग आता जेवून घेतो. जेवण वगैरे करून आम्ही गेलो स्टेच्या इथे आणि अशाने डे 1 एंड झालेला आहे. व्हिडिओ कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच पार्ट 2 येईल, त्यामध्ये आपला डेस्टिनेशन आंबोली घाट. तोपर्यंत स्टे ट्यून.